आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नाशिकचा महापौर उपमहापौर आज ठरणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक होणार आहे. महापौर पदासाठी हिमगौरी आडिके, दीपाली गीते चर्चेत आहेत. नाशिकच्या महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात केलेल्या टीकेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा एकीने उल्लेख करत त्यांना मालकमंत्री असा टोला गणेश नाईकांनी लगावला. गणेश नाईकांनी देसाई यांच्या पाटण तालुक्यात सभा घेऊन त्यांच्यावर टीका केली. एकीकडे विरोधक ईव्हीएमवर कडाडून हल्ला करतायत तर पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी होतीये. असं असताना शिवसेना युबीटीचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी ईव्हीएमचं समर्थन केलं. ईव्हीएमवर अविश्वास दाखवू नका असं आवाहन ओमराजेंनी केलं. ईव्हीएममध्ये घोळ असता तर ओमराजे खासदार झाला असता का असा सवालही त्यांनी केला आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरांवरून वातावरण तापलं. मराठी एकीकरण समितीनं अमराठी महापौरांविरोधात एल्गार पुकारला. मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे अमराठी महापौर होऊ देणार नाही असा इशारा देणाऱ्या एकीकरण समितीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात कात्रज दूध संघाला अजितदादा पवारांचं नाव दिलं जाणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रासाठी दादांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी घेतल्याचं संचालक मंडळानं सांगितलंय. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आज काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी पार्थ पवार, जय पवार यांची भेट घेऊन सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया न देता राणे पुढच्या दौऱ्याकरता रवाना झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत. रायगड पोलिसांनी 1200 जणांवर कारवाई केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 18 जणांना रायगड जिल्ह्यातनं तडीपार करण्यात आलेला आहे तर 1500 परवानाधारक शस्त्र पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे. भंडाऱ्यात महसूल विभागामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. झी 24 तासांना सातत्यानं हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर शासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नागपूर वैद्यकीय बोर्डाकडनं पुनर्तपासणी करण्यात आली. आता यावर 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली. पालिकेमार्फत अंबरनाथ बदलापूर हायवे तसंच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुढील 8 ते 10 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. शहरातील 400हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येणार आहेत. संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टीच्या माध्यमातून तिजोरीत किमान 700 कोटी यावेत असं मनपा प्रशासनानं 2025-26 मध्ये उद्दिष्ट ठेवलं. मात्र जानेवारी अखेरपर्यंत तिजोरीत फक्त 200 कोटी आले. त्यामुळं पुढच्या 2 महिन्यात आणखी 200 कोटींची वसुली करण्याचे निर्देश प्रशासनानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत अस्वच्छता केल्यास दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं जाहीर केला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आग किंवा अन्य आपत्कालीन घटनेच्या वेळी बचाव कार्यात वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे अग्निशमन दलाला अडथळे येत आहेत. त्यामुळे घटनास्थळी अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहन मालकांवर पोलीस ठाण्यामध्ये थेट FIR नोंदवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या 8 DP रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रुंदीकरणाची मोहीम लवकरच सुरू होणार आहे. महापौर आणि उपमहापौर निवड होण्याच्या आधीच महापालिकेनं बैठक घेऊन मोहीम राबवण्याचा ॲक्शन प्लॅन तयार केला. कारवाईला नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई देखील करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेमध्ये तब्बल 3 ते 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधींची राजवट आली आहे. मात्र लोकप्रतिनिधी येऊनही वेळेत स्थायी समितीचं गठन न झाल्यास महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्स आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित गीग कामगारांनी काम बंद संपाची घोषणा केली आहे. आज गीग कामगारांकडून देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे.
भिवंडीमध्ये ईव्हीएम मशीनच्या वापराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावर जोरदार जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी आणि लोकशाही अबाधित राहावी यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयाच्या समोर नागरिकांनी धरणे आंदोलन केलंय. जमिनीच्या मालकी हक्क भूखंड नोंदणीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय. नाशिकमधील येवला शहरात रेल्वे स्टेशन असूनही नसल्यासारखे. या स्टेशनवर केवळ एकच पॅसेंजर गाडी आणि एकच एक्सप्रेस गाडी थांबते. तर या स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरील सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सिनियर DRM पाठक यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. आता सोलापूरकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. सोलापूर ते पुणे ही हायस्पीड रेल्वे होणार असल्यामुळे अवघ्या 40 मिनिटात हा प्रवास शक्य होणार आहे. तर सोलापूरवरून मुंबई केवळ 1 तास 40 मिनिटात गाठता येणार आहे. हैदराबाद ते सोलापूर हे अंतर 1 तास 55 मिनिटात पार करता येईल. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी 238 वातानुकूलित गाड्या सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केली. तर गर्दीचं विभाजन करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचं नियोजन आहे. त्यामुळं हा प्रवास सुखकर होणार आहे.